गरिबांच्या मुलामुलींनाही श्रीमंत इंग्रजी शाळेत मिळू शकतो फुकट सहज प्रवेश, या विषयावर आज आपण माहिती ऐकून घेणार आहोत. RTEच्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान आपण वेळेत अर्ज केला तर आपल्या पहिलीतल्या मुलामुलींसाठी सहज आणि मोफत प्रवेश मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून RTEच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही प्रमाणामध्ये वेगवेगळी चर्चा चालू होती. अखेर आता जुन्या पद्धतीने प्रवेश होणार असून 31 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. याआधी जरी अर्ज आपण केलेला असेल तरी त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नवीन अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी RTE प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पद्धतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी दिनांक 17 मेपासून ऑनलाईन अर्ज करता येणार असून दिनांक 31 मेपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. RTE प्रवेश प्रक्रियेत नवीन नियमानुसार जिल्हा परिषद, मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इंग्रजी शाळांचा पर्याय येत नव्हता. विशेष म्हणजे 1700हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती. यात 22,000 जागा भरल्या जाणार होत्या. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ 1200 अर्ज या प्रक्रियेसाठी दाखल झाले होते. त्यातच शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी दिनांक 17 मे अर्थात शुक्रवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असून 31 मेपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याची संधी जुन्या नियमामुळे मिळणार आहे. दरम्यान स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी RTE पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया पार पाडली असून आता शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहे. शुक्रवारपासून अर्ज प्रक्रिया चालू होणार असून 31 मे ही त्याची अंतिम तारीख असणार आहे. अर्ज भरताना या बाबी आवश्यक आहेत. आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. अशा पालकांचा दुर्बल घटकात समावेश होतो. प्रवेश प्रक्रियेकरिता अर्ज भरताना 10 शाळांची निवड करावी. अर्ज परिपूर्ण भरावा. शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर Google मॅपकडून निश्चित करण्यात यायला हवे. अर्जाबाबत काही तक्रार असल्यास पोर्टलवर स्वतंत्र साईट देण्यात आली आहे. अर्ज करत असताना निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. निवळ लातूर जिल्ह्याचा विचार केला तर पोर्टलवर 214 शाळात 1857 जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. RTE पोर्टलवर जुन्या नियमानुसार दाखवण्यात येणाऱ्या शाळा जागांची माहिती हटवण्यात आली असून नवीन माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडे 214 शाळांनी नोंदणी केली असून यामध्ये 1857 जागा भरण्यात येणार आहेत. दिनांक 31 मेपर्यंत किती अर्ज येणार याकडे लक्ष असून त्यानंतरच राज्यस्तरावरून सोडत काढण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचनाही आल्या असल्याचे उपशिक्षणाधिकारी यांनी सांगितले. पालकांना पुन्हा अर्ज करावा लागणार. नवीन नियमानुसार RTE प्रक्रिया राबविण्यात येत होती. यामध्ये 22,000 जागांसाठी केवळ 1200 अर्ज आले होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत असून पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत. दिनांक 31 मेपर्यंत मुदत असून निर्धारित वेळेत अर्ज दाखल केल्यास जिल्ह्यात 214 शाळांमध्ये 1857 जागावर प्रवेश मिळणार असून गरिबांच्या मुलामुलींनाही श्रीमंत आणि इंग्रजी शाळांमध्ये आता मिळू शकतो फुकट सहज प्रवेश. तर पालकांनी त्या संदर्भामध्ये दक्षता घ्यावी. आपणाला ही माहिती कशी वाटली बघावी. छान वाटली तर आपल्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा ते पाठवून देण्यात यावी.
छान वाटेल तर एक संदेशसुद्धा तसा द्यावा. यासोबतच आपण नव्यानं कमलाकर सावंत 5699 या यूट्यूबवर असाल तर या यूट्यूबला स्वतःशी सबस्क्राईब करून जोडून घ्यावं ही विनंती. धन्यवाद.